मित्रांनो, कासेगावचं मैदान म्हटलं की खास करून एका बैलाचं कौतुक केलं पाहिजे. कळंबीचा शंभू सलग 2 वर्ष 1 नंबरचं पारितोषिक, हा विक्रम तर त्याच्या नावं आहे आणि तिसऱ्या वर्षात त्या हॅट्रिकसाठी सज्ज आहे. गट पास केलेला आहे. काय सांगाल की तिसऱ्या वर्ष एवढ्या वर्ष सातत्यानं पळणं. 3 वर्ष सलग म्हणजे तिसरं वर्ष आहे. 2 वर्ष 1 नंबर आलं आपलं. आता तिसरं वर्ष आहे. बघू नशिबाचं काय आहे. शेवटी अर्जुन बरोबर पळाला. अर्जुन बरोबर पळाला. कुठल्या येऊ नक्की खरेदी, कारण असा जुन्या पद्धतीचा बैल वाटतोय, चांगला जातीतला बैल वाटतोय. माळशिरसवरून घेतला होता हां अमित बाडळे आणि आमचे बंधू आहेत अमित बाडळे. हां आम्ही माळशिरसमध्ये फोंडशिरसला नाहीत का ना, हां हां त्यांच्याकडून घेतला. आता काय माहिती आहे काय, हा बैलाचं करिअर तर मोठं आहे, पण कासेगावात एक वेगळ्या पद्धतीनं पळतोय. कासेगाव म्हटलं की मातीचं रान, तर मातीच्या रानात चांगली कामगिरी नेहमीच करत आलेलं. काय सांगाल ह्या मैदानाचं आणि शंभूचं नातं कसं आहे? वासरू लहानपणापासून आम्ही बघत होतो का नाही, जरी अण्णांच्याकडे असताना सगळं वासरू आम्ही बघितलं तेव्हा मातीला जास्त वासरू पळत होतं. असं काही विषय नव्हता आणि पावसाळ्यात बघून घेतल्यामुळं काय नाही. मातीचं रान म्हणलं की जरा मौसूद असते, त्यामुळे बैल बी जरा हुरपीनं पळतोय आणि कासेगावला पल्ला असतो आणि एखाद्या गावचं नातं एखाद्या बैलासंग चांगलं असते आणि ह्याचं आहे आणि हे जर जुळलेच मला असं वाटतं ते. आणि आजही गट पास केलेला आहे. आपण म्हणू की एवढ्या वर्ष बैल पळण्यामागं म्हणजे आत्ता स्पर्धा खूप वाढली. एवढ्या सगळ्या महाराष्ट्रभरातून गाड्या पळा येतात. त्या 2 वर्ष एवढ्या मोठ्या मैदानात प्रथम क्रमांक असो आणि तिसऱ्या वर्षी आत्ता आपण म्हणू की हॅट्रिकच्या दिशेने वाटतात. तर काय सांगाल एवढ्या वर्ष टिकून पळण्यामागं काय कारण वाटतंय? कारण तुम्ही ज्येष्ठ बैलगाडी मालक आहात. नाही, बैल काय आलं, आपला बैल खिल्लार जातीचा आहे. बैल खिल्लार जातीचा 1-2 वर्ष असा काही विषय नसतो. बैल कंटिन्यू पळेल, एखाद्या वेळेस पावसात कमी येईल असा विषय. आणि पैऱ्याचं पण नियोजन मातीच्याच रानाचा बैल असला पाहिजे. पहिल्या वर्षी आम्ही 81 रायफलभर पळालो, बैल मातीचाच मोठ्या मैदानाचा वाजताच त्याला म्हणायचं. दुसऱ्या वर्षी बी आपण चिमण्याभर पळालो, चिमण्या पण मातीला 2 मैदान चांगला पळाला आम्ही घातला तो. आणि आत्ता तर अर्जुनचा काय विषयच नाही. म्हणजे पहिरा बी आम्हाला 3 वर्षाला तिसऱ्या वर्षी बी आम्हाला चांगलाच मिळाला. आता बैल जुळला असेल. हां, जुळला. आता जर पाहिलं तर कुठल्या अशा जुन्या बैलाची झलक तुम्हाला दिसते? कारण तुमच्या कसं आहे, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही बैलगाडी क्षेत्रात अनेक वर्ष आहात, सगळी बैल जवळ आहेत, तर कुणागत बैल दिसतोय थोडाफार? आता जुन्या बैलांचं मी काय म्हणजे हे झलक करत म्हणजे नाही. थोडीफार. पण तुम्हाला एक SK पाटलांचा पक्ष बघितला असेल चित्रात किंवा असा काही जणांनी साक्षात बघितलं. सेम बैल त्या टेपचा आहे. तो जरा शिंगाला थोडा जुळून होता, एक बाजूचे डाग आणि आपला तसाच. पण सेम असं जर दोन्ही फोटो एक लावले तर सेम मला असं वाटतं की पक्षाचं आहे. बरोबर. SK पाटलांचा खूप मोठा हिंद केसरी आणि अतिशय बैलगाडी शर्यत गाजवणारा बैल पक्षा, या निमित्तानं ह्याला बघितलं की पक्षाची आठवण होते. आता हा बैल मधल्या काळात चढ उतार होत गेले. आत्ता तयारीसाठी तुम्ही पाठवला होता दुसरीकडं, म्हणजे दावण बदलवली होती? नाही, दावण नाही बदलली, दावण आहे तीच आहे. फक्त थोडं फेऱ्याला आम्ही असं काढूनच हे केले. दावणीला एकच, अजून कुठल्या दावणीला बैल आपण बांधला नाही, एकच दावणीला. फक्त मध्ये काय आलं, जरा बैलाचं बी जरा थोडं जजमेंट हल्लं होतं. आत्ता जरा कासेगाव आल्यापासून 2-3 महिने झाला आम्ही फेऱ्या जरा व्यवस्थित काढून केलं. आता बघूया शेवटी सगळ्या गोष्टी जुळून यावं लागतात आणि आपण वरता आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि तो आहेच. एवढ्या दिवस बैल पळतोय म्हणजे आता जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण मैदान आत्ता आहे आणि वाटचाल चालू आहे हॅट्रिकच्या दिशेने. जाता सगळ्यात महत्त्वाचा पैलू ह्याच्याविषयी बोला. आपण बैल सांभाळतोय, पैरं करणं, कधी बैल त्याचा पळ रिव्हर्स येणं आणि परत उभं राहणं, तर एकंदरीत काय महत्त्वाचं आहे बैलगाडीत यश मिळवायचं असेल तर? खरं सांगायचं म्हणलं का नाही, तर बैल जरा थोडा मार खायला लागला किंवा रिवर्स आला तर बैल थोडा बांधणं गरजेचं आहे. मालकानं संयम ठेवला पाहिजे आणि थोडं फेऱ्या टाकून ज्यावेळी आपल्याला वाटेल की आत्ता आपण ह्या लेवलला आलो आहे त्यावेळेसच बैल बाहेर निघाला पाहिजे. आता जवळजवळ आम्ही 3 महिने फेऱ्यातच आहे. 1-2 मैदानमध्ये आपलं ट्राय कराय बघावी, पण 15-20 दिवस बांधूनच आहे. थांबणं महत्त्वाचं आहे. जास्त वेळ घेत नाही.
तिसऱ्या वर्ष हॅट्रिकच्या पूर्ण जवळ जाताना दिसतो बैल. गट चांगल्या अंतरानं पास केलेला आहे. अर्जुनबरोबर आत्ता त्याचा पैरा आहे. पण 2 वर्ष सलग एक नंबर घेण्यात एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात विक्रम तर शंभूच्या नाव आहे. हॅट्रिकसाठी सज्ज झाला आहे आज कळंबीचा शंभू.